या ठिकाणी खेळाला सुरुवात होते. गेम ऑन. सर्वांना जय श्रीराम. सचिन स्पोर्ट पूर्णा वर्सेस स्वराज्य कशेळी अशी मॅच रंगते. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज घेऊन टर्न होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा केला गेला आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमा पार आणि हा आला नो बॉल वरती चौकार बाईच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर स्क्वेअर मारा पाहायला मिळाला आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपात आला हा चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 5 या अंकावरती लागली गेली आहे. महेश तरे यांनी आपण पाहिलं तर वेगावरती नियंत्रण ठेवता आले नाही आहे. परिणाम स्वरूपात पाहिले तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मंडप लाईट जी आहे ती बंद करायची आहे. मंडप लाईट जी चालू आहे मंडप डेकोरेटरला विनंती आहे की ती बंद करायची आहे. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हाई चेंडू नाही थांबत. हा मात्र येतोय ताकदवार फटका चौकार. 9 धावा धाव फलकावरती. डीजे या ठिकाणी पाहूया. पहिल्या चेंडूवरती आतापर्यंत 9 धावा जमा झालेल्या आहेत महेश तरे यांच्या. इथं मात्र खडे खडे लॉप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळत होता बट चेंडू निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही. या डॉटची होते समाप्ती. या ठिकाणी आता कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल कारण 2 चेंडूवरती भरपूर धावा बनल्या गेल्या आहेत. यावेळेस अजून एक त्याच रिझनचा चेंडू आणि त्याच पद्धतीने जणू काय रिप्ले खेळतोय असा फटका या ठिकाणी खेळला गेला पद्मनाथ यांच्या माध्यमातून. जगदीश मात्र काहीतरी कानमंत्र देतोय या ठिकाणी बॅट्समनला. महेश पुन्हा एकदा होतं ती यार सरसावतोय. आता मात्र पाहतोय आपण पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथेही निर्धावची होते सांगता. डॉट चेंडूची समाप्ती केली जाते. चौकारानंतर कमबॅक केलं गेलं आहे कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नो बॉल त्याच्यावरती आला होता चौकार आणि त्यानंतर चौकार आला होता आणि इथं मात्र पाहतोय आपण बॅक टू बॅक 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत आणि इथं मात्र चोरटी धाव घेता कसे तरी बचावले बॅट्समन. आपण पाहतोय आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 10 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नो बॉल होता आणि आता अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय काय घडतंय. यावेळेस बॅट खाली बरोबर होता आणि इथं मात्र पाहतोय आपण डॉटची होती समाप्ती. क्या बात आहे. कमालीचं प्रदर्शन. चुक्या होतात चुक्याला सुधारणं सावरणं हे गरजेचं असतं. जीवन असं की खेळ असोय चुकी होणार यात मात्र काही शंका नाही आहे परंतु तिला सावरणं आवरणं आणि तिच्यावरती मात करणं ही मोठी गोष्ट असते आणि या गोलंदाजाने तेच करताना पाहायला मिळालं. एकही चेंडू झाला नव्हता. 5 धावा धावफलकावरती होत्या आणि षटक समाप्त झालं. धावसंख्या 10 म्हणजे पाहू शकता उर्वरित आपण पाहतोय 6 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. असं कमालीचं प्रदर्शन कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं महेश तरे या गोलंदाजाचा. नेक्स्ट बॉलर पुन्हा एकदा या ठिकाणी होईल तयार. हॅलो हॅलो. मागील मॅचमध्ये ज्याने चांगली कामगिरी केली तो गोलंदाज साई तयार होतोय. यावेळेस वाढ शॉट. क्या बात आहे.
लॉफ्टेड सिक्सर. वा, खूप छान. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. कमालीचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. साई पुन्हा एकदा पाहूया टर्न होतंय. अजून एक. क्या बात आहे. बॅक टू बॅक या ठिकाणी मोठा फटका सिक्सर. या 7 धावेने धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. साई यांच्यावरती प्रति हल्ला, हल्ल्यावरती हल्ला, बेहद हल्ला यावेळेस पाहतोय. लोंगापाने लोंगाच्या मध्ये येतोय चेंडू, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. दरम्यान आपण पाहिले तर 2 धावा, 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला नाही. या क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळत आहे. 2 धावा काढल्या. 2 धावा येतात या चेंडूवरती. धावसंख्या पाहतोय 24 रन्स. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार होत होता आणि या ठिकाणी लेगबाजच्या स्वरूपात ही सिंगल धाव येते. धावसंख्या होते 25. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 10. या वेळेस पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके, त्यानंतर धावा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय साई यांचा. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस ऑन साईडला येतोय चेंडू डीप मध्ये. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसरीची मागणी केली जाते आणि काय घडते या ठिकाणी. दुसरी धाव घेतली जात नाही आहे. धाव पूर्ण झाली असती नो डाऊट, परंतु ती इच्छा लागते. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ते काम बरोबर होतंय आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आहे. 26 धावा धावफलकावरती. पुढे चेंडू फुल टॉस, लोअर फुल टॉस आपण पाहतोय. चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षण होतंय, फेकी होतंय, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा होत आहेत बरोबर पूर्ण. 2 धावेने धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा लागल्या गेल्या आहेत. 14च्या सरासरीने धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 10, या ओव्हरमध्ये आल्या 18, म्हणजे एकंदरीत झाल्या 28. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील हे पाहूया. निलेश येतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. 28 धावा धावफलकावरती झलकल्या गेल्या आहेत. अजून 2 षटक बाकी आहेत. 2 षटकांमध्ये किती धावा कुठून काढल्या जातील हे पाहूया. ज्यावेळेस आपण पाहिलं प्रथम टॉस केला जातोय त्यावेळेस शीतपेय थंड दिले जात आहे सन्माननीय विनोदजी चौधरी सभेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहिलं तर कलिंगड आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेसाठी ज्याने स्पॉन्सर केलं ते सन्माननीय सतीश जगन्नाथ चौधरी साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. प्रथम पारितोषिक आपण जर पाहिलं तर स्वर्गीय रतन काशीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. नारायण दादा चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दिलं गेलं आहे. असे भरपूर सारे मान्यवर आहेत या स्पर्धेसाठी ज्यांनी तन मन धन अर्पण करून हे स्पर्धा एक चांगल्या पद्धतीची सुसज्ज अशी रेखीव होण्यासाठी मदत केली. त्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद.
जगदीश यांनी खूप चांगल्या पद्धतीचा फटका खेळून काढलेला आहे. गिरीश या ठिकाणी पात्र फेकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पाहिल्या तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या भरपूर चांगली आहे धावफलकावरती. 30 तिसऱ्या षटकाला आरंभ पहिल्या चेंडूची फेकी झाली. धावसंख्या 30 या अंकावरती म्हणजे चांगली धावसंख्या आहे. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 45-50 ची धावसंख्या ही खूप चांगली मानली जाते. यावेळेस पाहतोय टॅप केले गेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून येतोय. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. फिल्डिंग पायाच्या साहाय्याने करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फंबलिंग झाली. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु धावा बनत आहेत. या ठिकाणी रनआउट होण्याचाही प्रयत्न केला जातोय परंतु प्रत्येक बॅट्समनच्या बॅटमधून धावा बनत आहेत. ना ज्यावेळेस धावा बनता येत ना त्यावेळेस असा प्रयत्न करणं कुठेतरी घातक असतं. माहिती आहे की आपल्यापेक्षा श्रेष्ठ खेळाडू डगआउटमध्ये बसलेला आहे परंतु तो येईल कशा प्रकारे खेळ करेल हे माहीत नाही. परंतु मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू चांगला खेळतोय त्याचा तो दिवस असतोय. त्याचा दिवस तो जगू द्या, खेळू द्या. तसेच या 2 बॅटरमध्ये चांगला बॅटल रंगला गेला आहे. धावा बरोबर चांगल्या बनल्या गेल्यात. या ठिकाणी पाहतोय आपण क्या बात आहे. वा काय झेल कले केला गेला. बरोबर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलं होतं त्याच ठिकाणी मात्र झेल उडाला आणि फलंदाज या ठिकाणी झेलच्या स्वरूपात झाले बाद. पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण फुल टॉस सुद्धा पुरेपूर नशेत देता आली नाही आहे. चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला. दरम्यान आपण पाहिलं तर या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर 34 आहे. पाहूया बॅटिंग साईडच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेला आहे की हा हाईट फॅक्टरचा बिमर तर नाही ना, नो बॉल तर नाही ना. तर पाहूया थर्ड अंपायर चेक केलं जाईल या ठिकाणावरून की कशा प्रकारे हा चेंडू हाताला गेला आहे. चेक केले जाईल या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी आहे. ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे. यस फिल्डिंग साइड आपण पाहिले तर कुठेतरी ड्रेसिंग अनकम्प्लीट आहे. यस कसेली टीमची या ठिकाणी आपण पाहिलं तर ड्रेसिंग अनकम्प्लीट आहे म्हणून त्यांना 2 धावाची पेनल्टी लागली जाते असा पंचांचा आमच्याकडे इशारा पोहोचला गेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा ऍड केल्या जातील. क्या बात आहे. फुल टॉस सुद्धा आणि इथं मात्र चेंडू निघून जातोय डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या जवळ समीप. काय घडतंय. पोहोचला गेला आणि या ठिकाणी पाहतोय 3 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्यात आणि हा नो बॉलचा इशारा केला गेला आहे. यस म्हणजेच 3+1 अशा 4 धावा या चेंडूवरती येत आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर ती जाऊन पोहोचली जाते
38 या अंकावरती. आता धावा भरपूर झालेल्या आहेत. चुका आणि चुकांवरती या ठिकाणी जणू काही वारुळ रचलं गेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढलं गेलं आहे. फ्रीटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता. सिंगलच धाव मिळते त्या चेंडूवरती आणि धावसंख्या 39. त्यातल्या त्यात 2 रनांची पॅनल्टी. यावेळेस कडक फटका आहे. पाहूया काय घडतंय. चांगले क्षेत्ररक्षण. अजून चेंडू काय हातामध्ये मिळत नाही. या 2 धावा या ठिकाणी झाल्या पूर्ण. आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजेच पॅनल्टीच्या 2 ॲड केल्या गेल्या. तर 43 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी लागल्या गेल्या आहेत. सचिन स्पोर्ट पूर्ण या टीमच्या. स्वराज्य कशिवली संघाने जो पहिला सामना खेळला होता त्या सामन्यामध्ये काय आपल्यातून गोलंदाजी प्रदर्शन झालं होतं. कमी धावांवरती रोखलं होतं. परंतु या ठिकाणी पाहतोय की भरपूर धावा खर्च झाल्यात. महेश तरे यांनी आपण पाहिलं तर 10 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर साई याला 17 धावा. त्याच्यानंतर आपण पाहतोय निलेश यांनी सुद्धा आपण पाहतोय 13 धावा खर्च केले गेले आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. सर्वेश येईल. सर्वेशांना मात्र सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल. जो धावांचा वेग वाढता आहे त्याला मंदावावा लागेल, थांबवावा लागेल. सर्वेश गोलंदाजी ट्रॅकवरती होईल तयार. आणि टीममध्ये जर एखादा प्रमुख दावेदार खेळाडू जर नसेल तर निश्चितच कुठेतरी मनाचं धैर्य खचलं जात आहे. परंतु खचून जायचं नाही आहे. ते सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करत चांगलं काम करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 43 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागलेल्या आहेत. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 15 धावा जर आल्या तरीही भरपूर चांगलं टोटल मात्र लागलं जाईल. परंतु फिल्डिंग प्लेस विचार करेल की 10च्या आत थांबावं. परंतु काय घडतं पाहूया. पुढे चेंडू सर्वेश सरसावतोय. यावेळेस चांगला फटका आहे. कव्हरला निघून जातोय क्षेत्ररक्षक या ठिकाणी. चेंडूला अडवला जाते परंतु सिंगलच धाव घेतली जाते. आणि सिंगलने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 44. आणि आता मात्र करण यास स्ट्राईक दिली आहे. करणकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी क्षमता मोठी आहे. ती दर्शवावी लागेल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 दुने 10 धावा तरी धावफलकावरती येणं गरजेचं आहे. तसं घडतं का पाहूया. या ठिकाणी शॉर्ट पिच होता. बरोबर बॅटवरती आला नाही आहे परंतु चेंडू मात्र सीमा लगत जातोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा पुन्हा एकदा जमा होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 46 धावा लागल्या गेल्या आहेत. धावा चांगल्या आहेत नो डाऊट. बट अजून धावा जमा कराव्या लागतील कारण स्वराज्य स्पोर्ट कशिवली म्हटलं तर एक चांगली टीम आहे. चेस मास्टर म्हणून संबोधलं जातं. पाहूया त्याच्या अगेन्स्ट धावा बनवणं तेवढंच गरजेचं. यावेळेस फटका सजवलाय. अधिक उंच लांबी गाठेल का. आणि या ठिकाणी झेल सुटला जातोय. जीवनदान दिले जातंय. सिंगल धाव या ठिकाणी आपण पाहतोय. 47 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये नक्कीच मोठा फटका लागण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तो लागू दिला नाही आहे. सर्वेशाने सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी 3 चेंडूंमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस पाहतोय आपण सिंगल. म्हणजे या 3 ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या त्या धावा या ओव्हरमध्ये मात्र कव्हर करताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च करतायत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. काही घडू शकतोय. एखादा मोठा फटका आला तरीही एक चांगली रणनीतीनुसार धावसंख्या धावफलकावरती चांगली पाहायला मिळेल.
सर्वेस पुन्हा एकदा होतो तयार. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पारीतील या इनिंग मधील. यावेळेस साईडला खेळून काढला गेला आहे. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसरीची मागणी केली जाते. थ्रो चांगला आहे आणि या ठिकाणी पाहतोय हिम्मत दाखवली. हिमतीला किंमत मिळत असताना या ठिकाणी 2 धावा धापलकावरती होत आहेत जमा. धावसंख्या आता बरोबर 50 कंप्लीट केली जाते धापलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू काय घडतंय पाहूया. 6 5 4 3 2 1 वाईट नो विकेटचं काय घडेल या एका चेंडूवरती. काय दडलं गेलं आहे पाहूया. पुढे चेंडू या वेळेस पाहतोय पुन्हा एकदा डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी सुंदर आणि आता मात्र फलंदाज होईल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात करण. धावसंख्या जर पाहिली 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागली गेली ती म्हणजे धावफलकावरती 51 धावा. 52 धावाचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं आहे.
थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर रामजी भोसले साहेब आणि प्रल्हादजी पाटील साहेबचं आगमन झालं आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आपण पाहतोय बिग षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल या ठिकाणी अजून एक त्याहून अधिक कडक केडीके चेंडू हा जातो सीमा पार. सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर चांगली फलंदाजी चालू आहे. कारण साई आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये दुसरी ओव्हर हाताळली होती आणि बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्याही ओव्हरवरती आपल्याला पाहायला मिळाले होती. तो जणू काय राग या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न साई करतोय आणि त्याचा परिणाम जगदीशाचा सोसावा लागतोय. महेश तरी आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिले षटक हाताळलं होतं आणि या ठिकाणी पाहूया या वेळेस बरोबर लाईन रीड केली गेली आणि प्रॉपर टायमिंग साधलं गेलं. हवाई सबर करत असताना बिग ब्लास्ट चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. सिक्सर. साईनाथ याच्या माध्यमातून आलेले आहेत. 3 सिक्सर त्याच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया जगदीश तयार होते. फिल्डिंग प्लेस सजवली जाते हटवली जाते परंतु त्याचा काही फरक साईनाथ यास पडत नाही आहे कारण मैदानाच्या बाहेरच चेंडूला फेकून दिलं जाते. आता मात्र ऑन साईडला खेळून काढल्या गेला आहे. छत्रच्या कायद्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलने धावसंख्या पाहिली तर 19 लागली गेली आहे. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये निलेश यांच्या 18 साई यांच्या 17 धावा आल्या होत्या आणि त्याच्या अगेन्स्ट आपण त्याचं उत्तर देत असताना आपण पाहतोय जगदीश यांच्या ओव्हरमध्ये 19 धावा मात्र या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. म्हणजे आपण ज्या खर्च केल्या होत्या त्याहून अधिक धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. अजूनही विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 33 धावांचं आहे. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. रुपेश स्वराज्य कशिली टीमचे जे खंदे समर्थक आहेत पाठीराखे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब आपणास विनंती आपण यायचं आहे आणि जे कोणी पाठीराखे आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मोहनदादा भोईर आपणास आमंत्रित करत आहेत. तुमची जागा प्रेक्षकात नसून तर या व्यासपीठावरती आहे तर प्लीज आपण यायचं आहे. या ठिकाणी स्लोअरचा मारा फ्लॅट ॲट डिलेव्हरी क्या बात आहे. या चेंडूवरती भरपूर बॅट्समन जे आहेत ना ते डबल माइंडमध्ये येत असतात आणि असे गोलंदाज आपल्याला कमी पाहायला मिळतात आणि जेही गोलंदाज आहेत ते मात्र चांगल्या फलंदाजाला मात्र नाचवताना पाहायला मिळत आहेत कारण यांच्यावरती बरोबर लक्ष ठेवून केंद्रित करून फलंदाजी करावी लागते. आता इथं मात्र पाहू शकता जसा चेंडू आला
तशी नशिहात देण्यासाठी फटका खेळला गेला आणि हा येतो चेंडू सीमा पार जातोय चौकार. आता इथे मात्र पाहू शकता कारण या चेंडूचा तुम्हाला अभ्यास भरपूर करावा लागतं, वेट करावा लागतं आणि वेट करूनच थेट फटका खेळावा लागतं आणि ती प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी रुपेश पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा आता भरपूर टायमिंग दिला गेला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहेत आणि इथं मात्र पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. टायमिंग भरपूर दिला जातोय परंतु ताकदवर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला नाही आहे. भरपूर स्लोचा मारा ठेवला जातोय. 24 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. साईनाथ त्याला साथ देतो महेश तरे. आता पाहूया महेश तरे येतोय स्ट्राईक एंडला, कशा प्रकारे फटकेबाजी होते पाहूया. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीपमध्ये येतोय. सिंगल धाव तर कंप्लीट केली गेली आहे आणि या ठिकाणी फेकी चांगली झाली, क्षेत्ररक्षण चांगलंच झालं. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 25 रन्स ऑन बोर्ड. या वेळेस भरपूर टायमिंग दिलं होतं. फसवेगिरीचा चेंडू हाताला गेला आणि या वेळेस बॅट्समन बाद होतोय झेलच्या स्वरूपात.
धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद. जब बजाते हैं तो रुकते नहीं, नहीं बजाते तो चालू होते नाही. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न, सेफ लँडिंग पाहायला मिळते. सिंगल तर कंप्लीट केली, परंतु या ठिकाणी पाहतोय समाधान मानावं लागेल. एकच धावेवरती धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आहे 31-31. जशाच तशी मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय. 52 धावांचं टार्गेट दिलं होतं. दुसरा ओव्हर कुठेतरी चांगला राहिला, परंतु या तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा धावा बनत आहेत. पुढील चेंडू आता मात्र पाहतोय आपण, बरोबर बॅट खाली चेंडू होतं. ओव्हर पिच डिलिव्हरी म्हटलं तर वागू ठरणार नाही आहे. आणि या ठिकाणी चेंडूने शरीराचा वेध जरूर घेतला गेला, परंतु कुठल्या प्रकारची या ठिकाणी पाहतोय धाव नाही आहे. या चेंडूंची हाताळणी करणं, या चेंडूचा भरणा करणं खूप गरजेचं आहे धावा वाचवण्यासाठी, धावा थांबवण्यासाठी. पुढे चेंडू यावेळेस आता नाही थांबत, रडार मध्ये आला आणि स्लॉट मध्ये घेऊन प्लॉट मध्ये फेकून दिलं गेलं. चेंडूला सीमा पार, बिगिट षटकार. आठ चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 धावेची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच मध्ये वापस पाहायला मिळतोय स्वराज्य स्पोर्ट कशेळी टीम. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण केले गेले या षटकाराच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये धावा तशाही बनल्या गेल्या आहेत भरपूर. पाहूया पुढे चेंडू, फुल टॉस. फटका काही हवं तसा खेळता आला नाही आहे, मिस टाइम झाला होता. परंतु पाहूया काय करते. दुसरी धावेची मागणी केली गेली आहे आणि या ठिकाणी थर्ड अंपायर दिला गेला आहे. मैदानी पंच आपला निर्णय काय, नॉट आउट आहे. पाहूया, चेक करूया आउट आहे की नाही आहे. केले गेले या षटकाराच्या माध्यमातून. ओव्हरमध्ये धावा तशाही बनल्या गेल्या आहेत भरपूर. पाहूया पुढे चेंडू, फुल टॉस. फटका काही हवं तसा खेळता आला नाही. कशेळी टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण केले गेले या षटकाराच्या माध्यमातून. ओव्हरमध्ये धावा तशाही बनल्या गेल्या आहेत. यस, या ठिकाणी रनआउट नाही आहे आणि बिमरसाठी कॉलिंग केली होती तर बिमरही नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पाहूया, या ठिकाणी येतात 2-2 धावसंख्या 39. म्हणजे आता मात्र 13 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7-13चं इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाही आहे. दोन्ही संघास संधी आहे विजयाचं सुरुंग लावण्याची. कोणाच्या खिशामध्ये जाईल हे वर्तवणं कुठेतरी चुकीचं ठरेल अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रति बॉल मागे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाहूया पुढील. यावेळेस आता फटका चांगला आहे. हा निघालेला जो ब्लास्ट आहे तो विजयाचा सुरुंग लावेल निश्चितच असं चित्र दिसतंय. 6 धावा येत आहेत आणि स्वतः गोलंदाज स्मित असे देतोय की हा चेंडू मी कसा हाताळला गेला. स्लॉट मध्ये ठेवलं गेलं आणि त्याला प्लॉट मध्ये फेकून दिलं गेला. षटकारासाठी 45 धावा धावफलकावरती.